शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2026 आणि 27साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू ही आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख। सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अखेर कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि पीक विम्याचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता, तसेच कोणकोणत्या पिकांसाठी हा विमा जो आहे तुम्ही उतरवू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 आणि 27साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी 31 जुलै 2026 पूर्वी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे। शासनाच्या 3 जुलै 2026च्या निर्णयानुसार SDFC ई जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे। नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते। जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्रामध्ये ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मक्का, भुईमूग, तीळ, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत। मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल। कापूस व इतर व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5% असून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे। तसेच सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70% असा करण्यात आलेला आहे। योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक, फार्मर ID, डिजिटल क्रॉप सर्व्हे, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक लागवड हे घोषणापत्र आदी कागदपत्रे आवश्यक असून किमान 0.10% हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे। कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून मृत शेतकऱ्यांच्या नावे व इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास अर्ज रद्द करण्यास येईल। तसेच संबंधित शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे कृषी विभागाच्या DBT योजनांपासून वंचित राहावे लागू शकते। योजनेत ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर, कापूस आणि मक्का या अधिसूचित पिकांचा समावेश करण्यात आला आहे। या पिकांसाठी जोखीम स्तर 70% निश्चित करण्यात आला असून ज्वारीसाठी विमा सुरक्षित रक्कम ₹33,000, बाजरी ₹32,000, भुईमूग ₹45,000, सोयाबीन 59,400, तीळ ₹27,000, मूग 30,000, उडीद 27,000, तुरीसाठी ₹41,250, कापसासाठी ₹53,240 आणि मका ₹40,000 इतकी आहे। पिकानुसार शेतकरी विमा हप्ता ₹80 ते ₹1,331 पर्यंत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंत देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा स्वतः शेतकरी ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 आणि 27 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत आहे। तरी आजपासूनच पिकाचा विमा काढण्यात यावा जेणेकरून शेवटच्या दिवशी घाई होणार नाही। शेतकरी आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले आहे।